हॅलो मित्रांनो, कशा आहात आपण? मी अमोल शिंदे आपलं स्वागत करतो MPSC क्रीडा या यूट्यूब चॅनलवर. फक्त 100 दिवसांमध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा ही कशी क्रॅक करायची मी या व्हिडिओ दरम्यान आपल्याला सांगणार आहोत. तर चला सुरू करूया. सर्वात पहिली स्लाईड ही खूप इम्पॉर्टंट आहे. ती म्हणजे एक ट्रायंगल बनवते. ट्रायंगल असा की सिलेबस, क्वेश्चन पेपर्स आणि रिक्वायर्ड बुक्स म्हणजेच लागणारी पुस्तके. तर अशा 3 यांनी ट्रायंगल बनला जातो. सिलेबस म्हणजेच अभ्यासक्रम, क्वेश्चन पेपर्स म्हणजेच प्रश्नपत्रिका आणि रिक्वायर्ड बुक्स म्हणजेच लागणारी पुस्तके. आता सिलेबस एवढा का इम्पॉर्टंट आहे? सिलेबस जर आपण नेहमी सुरळीतपणे वाचला तर आपल्याला माहिती होऊन जाते की कोणतं विशिष्ट पुस्तक आपल्याला वाचायचं आहे की नाही वाचायचं आहे. तर नेक्स्ट आहे क्वेश्चन पेपर्स. क्वेश्चन पेपरमुळं आपल्याला काय माहिती होते? क्वेश्चन पेपर्समुळं आपल्याला एक फॉर्मॅट माहिती होतो MPSCचा किंवा कोणत्याही परीक्षेचा. क्वेश्चन पेपर्स जर मिळाले तर कोणत्या टॉपिकवर कशा पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकतो ह्या गोष्टीची आपल्याला कल्पना येऊन जाते. आणि रिक्वायर्ड बुक्स म्हणजेच लागणारी पुस्तके. आता जेव्हा आपण मार्केटमध्ये जातो तेव्हा खूप सारे पुस्तकं आपल्याला बघायला मिळतात, परंतु प्रॉब्लेम असा येतो की कोणतं पुस्तक वाचायचं. तर टॉपर्सनी जे पुस्तकं यूज केलेले आहेत आत्तापर्यंत तेच आपल्याला वाचावे लागतात. त्याच्यामुळेच रिक्वायर्ड बुक्स, लागणारी पुस्तके जी आहेत ती मोजकीच पुस्तके आपल्याला वाचायची आहेत आणि ती मी सांगणारच आहे या व्हिडिओ दरम्यान आपल्याला. तर चला समोर बघूया. जनरल स्टडीज हा पेपर 1 आणि पेपर 2 जो असतो तो CSAT असतो. त्याच्यामध्ये मॅथमॅटिक्स आणि दुसरं इंग्लिश असे 2 विषय असतात इन्क्लूड केलेले पेपर 2मध्ये. पण सध्या आपण पेपर 1वर कॉन्सन्ट्रेट करणार आहोत. पेपर 1मध्ये जनरल स्टडीज. गुण असतात 200 मार्क्स, प्रश्न असतात 100 आणि वेळ असतो 2 तास. आणि स्वरूप कसं असते? वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजेच MCQ, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो ते वस्तुनिष्ठ बहुपर्यायी त्याचं स्वरूप असते. म्हणजेच एक प्रश्न दिलेला असतो आणि 4 पर्याय दिलेले असतात. निगेटिव्ह मार्किंग असते 0.33 म्हणजेच 1/3 निगेटिव्ह मार्किंग असते. तर अशा पद्धतीनं पेपर 1 जो आहे तो फ्रेम होतो. तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला एक मूलमंत्र देणार, ट्रिक देणार. प्रत्येक स्लाईडमध्ये एक ट्रिक असेल. ती ट्रिक तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं अंमलात आणायची आहे, एक्झिक्यूट करायची आहे. कन्सिस्टन्सी इज द बेस्ट पॉलिसी. कन्सिस्टन्सी म्हणजेच काय की रेग्युलरपणा. आपल्या वेळापत्रकामध्ये आपण रोज जे वेळापत्रक बनवलेलं आहे त्याला फॉलो करायचं. रोज 6 तास तरी एक किमान अभ्यास करायचा. कारण की होते काय, जेव्हाही एखादी न्यूज आपण बघतो ती न्यूज जी आहे ती न्यूज आपल्या राज्यशास्त्राशी निगडीत असू शकते. ती न्यूज म्हणजेच ती बातमी आपल्या भूगोलाशी सुद्धा निगडीत असू शकते, भूगोल या विषयाशी सुद्धा निगडीत असू शकते. तर काय होते की कन्सिस्टन्सी जर असेल तर ह्या सर्व लिंक्स ज्या आहेत त्या आपोआप कनेक्ट होतात आणि आपल्याला खूप सारं नॉलेज जे आहे ते लवकरात लवकर गेन होते. त्याच्यामुळे कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे. नाहीतर एक दिवस अभ्यास केला आणि 5 दिवस अभ्यास न करता नेक्स्ट 6व्या दिवशी जर अभ्यास केला तर कन्सिस्टन्सी लागत नाही आणि लिंकसुद्धा जुळत नाहीत. तर त्यामुळे कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे. चला समोर बघूया. सामान्य विज्ञान वेटेजनुसार मी तुम्हाला सांगणार की कोणत्या विषयाला किती वेटेज मागील आढाव्यानुसार देण्यात आलेला आहे. मागील प्रश्नपत्रिका जो आढावा आहे त्याच्यानुसार गृहीत प्रश्नसंख्या किती असू शकते ते मी तुम्हाला सांगणार. सामान्य विज्ञान 20 ते 25 प्रश्न विचारले जातात राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये. याच्यामध्ये मोजकी व गरजेची पुस्तकं तुम्हाला कोणती वाचायची आहेत? स्टेट बोर्ड तर प्रत्येक याच्यासाठी वाचायचं आहे. आणि रंजन कोळंबेचं पुस्तक खूप छान आहे, तर ते तुम्ही यूज करू शकता. परंतु सामान्य विज्ञानाचा आवाका जो आहे तो खूप मोठा आहे. तर स्टेट बोर्ड आणि रंजन कोळंबे झाल्याच्या नंतर जर तुम्हाला वाटेल की माझं सफिशियंट नॉलेज नाही आलेलं आहे सामान्य विज्ञान या विषयावर, तर तुम्ही 3रं बुकसुद्धा वाचू शकता. परंतु हे स्टेट बोर्ड आणि रंजन कोळंबे झाल्याच्या नंतरच, ओके. कारण की मोजकी व गरजेचीच पुस्तकं तुम्हाला इथे वाचायची आहेत. 20 ते 25 प्रश्न सामान्य विज्ञान. चला समोर बघूया. इन्स्टेड ऑफ युझिंग 10 बुक्स रिवाइज स्टँडर्ड बुक्स अगेन अँड अगेन. तर काय करायचं आहे तुम्हाला इथे? 10 पुस्तकं वाचण्याऐवजी तुम्हाला एकच पुस्तक स्टँडर्ड बुक जे आहे ते वाचायचं आहे, ते पुन्हा पुन्हा वाचायचं आहे. त्यामुळे काय होईल की तुमचं जे नॉलेज आहे ते खूप चांगल्या पद्धतीनं एका जागेवर म्हणजेच एक स्ट्रॉंग पॉईंट तुमचा बनून जाईल. त्या पुस्तकामध्ये कोणतीही गोष्ट तुम्हाला त्या पुस्तकामध्ये माहिती होईल. नाहीतर काय होते की आपण वाचतो 10 पुस्तकं आणि थोडं नॉलेज आपल्याला प्रत्येक पुस्तकामधून असते. पहिले 4 युनिटचं नॉलेज आपल्याला प्रत्येक पुस्तकामधून असते. तसं नाही करायचं आहे. ॲक्च्युली आपल्याला काय करायचं आहे की फक्त एकच पुस्तक वाचायचं आहे आणि तेच 10 वेळेस वाचायचं आहे. ओके. तर अशा पद्धतीनं ही माझी दुसरी ट्रिक तुमच्यासाठी. तिसरी ट्रिक अशी आहे, चालू घडामोडी.
चालू घडामोडीमध्ये पहिले आपण बघू की प्रश्न किती येतात. 15 ते 18 प्रश्न चालू घडामोडीवर विचारले जातात. आणि याच्यामध्ये तुम्हाला काय वाचायचं आहे, न्यूजपेपर्स वाचायचे आहे चालू घडामोडीसाठी. आणि मोजकी व गरजेची पुस्तकं जर झालं तर पृथ्वीचं एक मासिक येते ते वाचू शकता, नाहीतर युनिकचं मासिक येते ते वाचू शकता. आणि या दोन्हींसोबत कंबाईन जर केलं तर लक्षवेध खूप चांगलं पुस्तक आहे, खूपच इम्पॉर्टंट पुस्तक मानलं जाते. ओके, तर न्यूजपेपर तुम्ही तुमच्या पद्धतीने कोणताही न्यूजपेपर वाचू शकता मराठीमध्ये. क्वेश्चन 15 ते 18 आहेत, त्याच्यानुसार वेटेजसुद्धा खूप चांगलं आहे. तर लक्षवेध प्लस युनिक किंवा लक्षवेध प्लस पृथ्वी आणि न्यूजपेपर मागील आढाव्यानुसार गृहीत प्रश्नसंख्या सांगितलीच आहे तुम्हाला. तर बघा याच्यामध्ये सक्सेस रेट जो आहे स्टुडंटचा, जो रीडिंग रूम जॉईन करतात त्यांचा जास्त आहे. ओके, सक्सेस रेट ऑफ द स्टुडंट जॉईनिंग रीडिंग रूम और रीडिंग हॉल इज मोर दॅन दोज प्रिपेरिंग ॲट होम. तर सक्सेस रेट स्टुडंटचा जे रीडिंग रूम जॉईन करतात त्यांचा जास्त आहे. का जास्त आहे? कारण की बघा पिअर प्रेशर बनते. माझ्या जवळचा एखादा विद्यार्थी जर अभ्यास करत असला तर मलासुद्धा एनर्जेटिक वाटते. आणि ही एक फॅक्ट आहे, असं नाही आहे. कोणी धुतकारूही शकते ही फॅक्ट की मला असं काही होत नाही, माझ्याजवळ जर कोणी झोपलेलं जरी असलं तरी मी अभ्यास करू शकतो. होऊ शकते एखादा विद्यार्थी सेल्फ मोटिवेटेड असतो तर त्याच्यासोबत असं होऊ शकते. परंतु बाकीच्या मुलांसोबत पिअर प्रेशर नावाची गोष्ट असते. जर समोरचा अभ्यास करत असला तर मलासुद्धा खूप एनर्जेटिक वाटेल किंवा मलासुद्धा त्याच्यासोबत कम्पेअर करावं असं वाटेल की मला तुझ्यापेक्षा जास्त नॉलेज आहे. ओके, किंवा मला तुझ्यापेक्षा जास्त नॉलेज गेन करायचं आहे म्हणून तो अभ्यास करत असतो. तर रीडिंग रूम जॉईन करा. आणि जर होतच नसेल रीडिंग रूम जॉईन करणे किंवा खेड्यामध्ये जर राहत असाल तर एक सेपरेट रूम किंवा असा सेपरेट एखादा आपली जागा, स्टँडर्ड जागा अशी धरून ठेवा आणि तिथे बसून अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. नेक्स्ट, इतिहासामध्ये 14 ते 16 प्रश्न मागील आढाव्यानुसार गृहीत प्रश्नसंख्या जी आहे ते 14 ते 16 आहे. मोजकी व गरजेची पुस्तकं जी आहेत ती थोडीशी कॉम्प्लिकेटेड आहेत. बघा कशी, इतिहास जो आहे तो तीन प्रकारे डिवाईड केला जातो. एक तर प्राचीन म्हणजेच जो एन्शियंट आहे तो, मध्ययुगीन म्हणजेच मेडिवल जो आहे तो, आणि तिसरा जो आहे तो आधुनिक. तर प्राचीन इतिहासासाठी तुम्हाला ओल्ड NCERT सफिशियंट आहे. मध्ययुगीन इतिहासासाठी सुद्धा ओल्ड NCERT सफिशियंट आहे. आणि हे जे मी पुस्तकं सांगत आहो याचं रूपांतर मला वाटते एका पुस्तकामध्ये म्हणजेच मराठीच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. ओल्ड NCERTचं मराठीमध्ये रूपांतर केलेलं आहे. मध्ययुगीनचं ओल्ड NCERTचं रूपांतरसुद्धा मराठीमध्ये झालेलंच आहे. आधुनिक ग्रोवर अँड ग्रोवर वाचू शकता प्लस ओल्ड NCERT तुम्ही वाचू शकता. किंवा ऑरमध्ये सांगत आहो. ओके, इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स बिपिन चंद्राचं वाचू शकता. आणि अनिल कटारे यांचं महाराष्ट्राचा म्हणजेच विशेष संदर्भासह इतिहास जो आहे तो सांगितलेला आहे, अनिल कटारे यांचं बुक. तर बघा, ग्रोवर अँड ग्रोवर वाचा, ओल्ड NCERT वाचा आणि अनिल कटारे वाचा बस. आणि स्टेट बोर्डची पुस्तकं तुम्ही वाचू शकता. जयसिंग ऑप्शनल आहे, इंडिया स्ट्रगल ऑप्शनल आहे. पण तीन पुस्तकं ग्रोवर, ओल्ड NCERT आणि कटारे हे 3 पुस्तकं तुम्ही वाचू शकता चांगल्या पद्धतीने. ओके सर, आधुनिकमध्ये जास्त प्रश्न येण्याचे चान्सेस असतात. प्राचीन आणि मध्ययुगीन थोडेसे कमी विचारले जातात आणि त्यामध्ये सुद्धा मध्ययुगीनवर थोडे कमी प्रश्न विचारले जातात. ओके, आणि इथे एक ट्रिक आहे, यूज ऑफ मोबाईल शुड बी रिस्ट्रिक्टेड इन स्टडी अवर्स. जेव्हा तुम्ही अभ्यास करत असताना तेव्हा मोबाईलचा यूज खूपच कमी करा किंवा करूच नका. आणि कसं आहे, टेक्नॉलॉजी खूप समोर गेलेली आहे, लोक अपडेट होत राहतात, विद्यार्थी अपडेट होत राहतात, तर आपण मागे नाही राहायचं. रात्रीला टेलिग्राम जो आहे तो स्टार्ट करायचा. टेलिग्रामचे खूप सारे चॅनल्स अवेलेबल आहेत. टेलिग्राम स्टार्ट करायचा. टेलिग्रामवर जेवढ्याही न्यूज दिवसामध्ये आलेल्या असतील त्या रात्री बघायच्या 7च्या नंतर किंवा 8च्या नंतर. जेव्हा तुमचा पूर्णपणे त्या दिवसाचा अभ्यास जो वेळापत्रक आहे तुमचं फॉलो झालेलं असेल तर नंतर तुम्ही टेलिग्रामवर जायचं आणि न्यूज बघायला सुरुवात करायची. टेलिग्राम न्यूज इन नाईट. ओके, अशा पद्धतीनं तुम्ही स्वतःला रेस्ट्रिक्ट करा. मोबाईल जेव्हा तुम्ही अभ्यास करता तेव्हा यूज करायचा नाहीच. ओके, द नेक्स्ट, भूगोल जो आहे तो मागील आढाव्यानुसार जर प्रश्नसंख्या बघितली तर 13 ते 16च्या मधामध्ये प्रश्न येतात. मोजकी आणि गरजेची पुस्तकं वाचायची जर झाली तर खतीब किंवा सौदी. बघा मी किंवा कुठे म्हणतो. ओके, खतीब किंवा सौदी. स्टेट बोर्ड तर कंपल्सरीच आहे सर्व विषयांकरता. आणि जर झालंच तर 11th 12th NCERT. ॲक्च्युली 11th 12th NCERT सफिशियंट आहे आणि खूपच चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे सगळं त्याच्यामध्ये. तर 11th आणि 12th NCERT. ऑक्सफोर्ड ॲटलासची गरज लागेलच, कारण की आजकाल जे प्रश्न आहेत ते जास्तीत जास्त प्रश्न निगडीत असतात जी आपली जॉग्राफिकल लोकेशन्स आहेत त्याच्यावर. ओके, तर ऑक्सफोर्ड ॲटलासची गरज लागेल. मॅपचे जे क्वेश्चन्स आहेत ते त्याच्यामुळं आपले सॉल्व्ह होऊ शकतात.
तर बघा अशा पद्धतीने पुस्तकं दिलेली आहेत. इथे एक सौदी प्लस स्टेट बोर्ड 11-12 NCERT प्लस ऑक्सफोर्ड ॲटलास. तर अशा पद्धतीने हे सर्व पुस्तकं तुम्ही वाचू शकता. याच्यामध्ये तुम्हाला ट्रिक सांगतो, ग्रुप डिस्कशन जे आहे इज नॉट दॅट मच नेसेसरी. बघा जर तुम्ही घरी खेळामध्ये प्रिपरेशन करत असाल तर तुम्हाला वाटेल की ग्रुप डिस्कशन खूपच महत्त्वाचं आहे. असं काही नसते ॲक्च्युली. तुम्ही हिंदीमध्ये व्हिडिओज बघू शकता. मृणाल नावाची साईट आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला हिंदीमध्ये व्हिडिओज दिले जातील. मी लिंक देईन खाली. कोणकोणते खूप चांगले यूट्यूब चॅनल्स आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्ही कोणकोणत्या गोष्टी, इकॉनॉमी कुठून वाचू शकता, हिस्ट्री कुठून वाचू शकता. ओके, तर अशा पद्धतीनं मी तुम्हाला एक लिंक देईल माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता. प्लस टेलिग्रामच्या लिंकसुद्धा मी देईल डिस्क्रिप्शनमध्ये. तुम्ही ते टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता. ओके, सर इथे मी म्हणत आहो की ग्रुप डिस्कशन जे आहे ते एवढंसं इम्पॉर्टंट नाही आहे. काय होते की ग्रुप डिस्कशन जेव्हा आपण करतो मुलांमध्ये, तेव्हा मुलं भरकटून जातात वेगळ्याच गोष्टींवर. तर ग्रुप डिस्कशन जे आहे ते रिस्ट्रिक्टेड ठेवा. एक टॉपिक घेतला, त्या टॉपिकवर 15 मिनटं ग्रुप डिस्कशन सफिशियंट आहे. एखाद्या पॉईंटबद्दल तुम्हाला काहीच जर माहिती नसेल तर ग्रुप डिस्कशन उत्तम आहे. परंतु जर तुम्हाला त्याबद्दल, त्या विषयाबद्दल, त्या टॉपिकबद्दल सर्व काही माहिती असेल तर ग्रुप डिस्कशन जे आहे ते व्हॅल्यू ठरेल, इथे व्यर्थ ठरेल. ओके, तर चला समोर बघू. अर्थशास्त्र मागील आढाव्यानुसार गृहीत प्रश्न संख्या 10 ते 12 म्हणजेच कमीच प्रश्न येतात. मोजकी व गरजेचे पुस्तक जर झालं तर देसले इज द बेस्ट बुक. देसलेशिवाय कोणतंही पुस्तक नाही वापरलं तर चालते. प्लस महाराष्ट्राची आर्थिक पाहणी तुम्हाला वाचावी लागेल, म्हणजेच जो सर्वे असतो तो इकॉनॉमिक सर्वे ज्याला म्हणू आपण महाराष्ट्राचा, तो तुम्हाला वाचावा लागेल. आणि जर झालंच तर प्रतियोगिता दर्पण जर नाही वाचलं तरीही चालेल. ओके, परंतु प्रतियोगिता दर्पणचा जो शेवटचा इश्यू असते ज्याच्यामध्ये 6 महिन्याचं ॲनालिसिस असते तो एकदा वाचून टाकायला हवा. ओके, इथे ट्रिक मी तुम्हाला देतो की विदाऊट नोट्स यू आर हाफ प्रिपेअर्ड. बघा नोट्स बनवणं खूप गरजेचं असते, मग ती स्टेट बोर्डची असो किंवा ती रेफरन्स बुकची असो. जर स्टेट बोर्डची पुस्तकं आपल्याला उद्याला पेपर द्यायचा आहे आणि आपल्याला जर म्हटलं की हे 6 ते 7 विषय तुम्हाला एका दिवसामध्ये प्रिपेअर करायचे आहेत तर ते प्रिपेअर होऊ शकत नाहीत. तर त्यामुळे तुमच्याकडे शॉर्ट नोट्स असणं खूपच गरजेचं आहे. अदरवाईज मी म्हणेन की तुम्ही अर्ध्या पद्धतीनेच प्रिपेअर केलेली आहे, या एक्झामची प्रिपरेशन तुमची अर्धी आहे असं मी म्हणू शकतो. आणि कधी काय होते की आपण जी नोट्स बनवतो ती नोट्स आपली कुठेही भरकटून जाते, कुठे पडलेली असते आपल्याला माहिती नसते. तर काय करायचं, टेक्नॉलॉजीचा यूज करा. जर तुमच्याकडे मोबाईल असेल तर कॅम स्कॅनर नावाचं एक सॉफ्टवेअर येते, प्ले स्टोअरवर जायचं, कॅम स्कॅनर डाउनलोड करायचं आणि गुगल ड्राईव्ह डाउनलोड करायचं. कॅम स्कॅनरमध्ये आपल्या नोट्सचे पूर्ण फोटोज काढायचे. ओके, पूर्ण फोटो काढल्याच्यानंतर ते गुगल ड्राईव्हवर अपलोड करून द्यायचे. आता हे थोडंसं टेक्नॉलॉजिकली झालं, परंतु तुम्ही जर कोणाला विचारणार किंवा यूट्यूबवर टाकणार की कॅम स्कॅनर कसं यूज करायचं, ड्राईव्ह कसा यूज करायचा, तर तुम्हाला सर्व काही माहिती होऊन जाईल. जो गुगल ड्राईव्ह आहे तो तुमच्या ईमेलद्वाराच तुम्हाला मिळतो. त्याच्यामध्ये 15 GB स्पेस तुम्हाला मिळते. तर फोटो काढायचे, एक युनिट किंवा एक म्हणू शकतो आपण सब्जेक्ट, फॉर एक्झाम्पल तुम्ही इकॉनॉमी अर्थशास्त्र जर पूर्ण केला तर त्याचे पूर्ण फोटोज काढा. ते फोटोज काढल्याच्या नंतर ते फोटोज ड्राईव्हवर टाकून द्या. तुम्हाला आयुष्यभर ती नोट्स अवेलेबल असेल ड्राईव्हवर. ओके, तो अशा पद्धतीनं तुमच्या नोट्स ज्या आहे त्या कुठेच जाणार नाहीत. ते नेक्स्ट राज्यशास्त्र मागील आढाव्यानुसार गृहीत प्रश्न संख्या 8 ते 10. बघा राज्यशास्त्राचे प्रश्न सोपे तर नसतात, परंतु राज्यशास्त्र सर्वांना खूप चांगल्या पद्धतीने समजते आणि जवळपास सर्वच प्रश्न जे आहेत ते मुलं कव्हर करून येतात या विषयामध्ये. मोजकी व गरजेची पुस्तकं झाली इथे लक्ष्मीकांत किंवा कोळंबे प्लस लवटेंचं एक पुस्तक आहे नागरिकशास्त्रावर. ओके, सो तर लवटेंचं पुस्तक तुम्ही वाचलं तर चालते. ओके, म्हणजेच मला वाटते की लवटेंचं पुस्तक जे आहे ते एक्झॅक्टली नागरिकशास्त्रावर नसून ते पंचायत राजवर उपलब्ध आहे. तर लक्ष्मीकांत प्लस लवटे. तर नेक्स्ट ट्रिक जी आहे माझी ती आहे सॉल्व MCQs ॲज मच ॲज पॉसिबल. तुम्ही वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न जेवढे सोडवाल तेवढे कमी आहेत. आणि मी म्हणतो तर मिस्टेक करत राहा. मिस्टेक जोपर्यंत होत नाही तर 10 पैकी पहिल्यांदा असं होईल की 2च प्रश्न बरोबर येतील, 3च प्रश्न बरोबर येतील, 4च बरोबर येतील. अशा पद्धतीनं तुम्ही आपली जी स्टेप आहे ती वाढवत जायची आणि कधीच स्वतःला डिमोटिवेट नाही करायचं. चल ठीक आहे, यावेळेस 3 मिळाले का, नेक्स्ट टाईम मी याला सॉल्व करतो, 10 दिवसाच्या नंतर पूर्णच्या पूर्ण मार्क्स मिळायला हवे. अशा पद्धतीनं तुम्ही
जे आहे ते नॉलेज गेन करू शकता. आणि असंच नाही तर जो प्रश्न चुकला आहे त्या प्रश्नामध्ये तुम्ही बुकमध्ये जाऊन सुद्धा बघू शकता की एक्झॅक्टली माझं का चुकलं आहे इथे. ओके, तर अशा पद्धतीनं तुम्ही ॲनालाइज करून चांगल्या पद्धतीनं मार्क्स जे आहे ते गेन करू शकता. समोर बघू, पर्यावरण. मागील आढाव्यानुसार गृहीत प्रश्नसंख्या पर्यावरणावर कमी आहे 7 ते 8. परंतु हे ध्यानात घ्या, पर्यावरण जे आहे ते भूगोलशी रिलेटेड आहे. ओके, म्हणजे जवळपास जे दोन्ही टॉपिक आहेत ते तुमचे एकाच याच्यामध्ये प्रिपेअर होण्याचे चान्सेस खूप आहेत. तर मोजकी व गरजेची पुस्तके मी इथे तुम्हाला सांगतो. तुषार घोरपडेंचं एक पुस्तक आहे युनिक अकॅडमीचं, परंतु मला तेवढंच आवडलेलं नाही आहे. तर शंकर IAS जे मी IASसाठी यूज करतो ते पुस्तक खूप चांगलं आहे. दॅट इज द बेस्ट बुक अवेलेबल फॉर द इन्व्हायरमेंट अँड इकॉलॉजी. ओके, सो शंकर IASचं पुस्तक तुम्ही वाचू शकता. याच्यामध्ये आहे डोंट प्रिपेअर प्रिलिम्स ऑनली, इट्स नॉट द गेम. तर याच्यामध्ये मी असं म्हणतो की प्रिलिम्ससाठीच फक्त प्रिपेअर करू नका. ही जी मी प्रोसेस सांगितली ती शेवटच्या 100 दिवसामध्ये किंवा शेवटच्या 3 महिन्यांसाठी आहे. याच्या आधी सर्व प्रिपरेशन तुमची मेन्सची व्हायला हवी. ओके सर, प्रिलिम्ससाठी जे आहे ती प्रिपरेशन फक्त करू नका, कारण की प्रिलिम्स झाल्याच्या नंतर एक व्हॅक्यूम क्रिएट होईल आणि तुम्ही समोर काहीही करू शकणार नाहीत. तर म्हणूनच मी म्हणतो की प्रिलिम्सची प्रिपरेशन न करता मेन्सचीच प्रिपरेशन स्टार्ट करा. मेन्समध्ये खूप सारे टॉपिक्स जे प्रिलिम्सचे कव्हर होऊन जातील आणि शेवटच्या 3 महिन्यामध्ये स्ट्रॅटेजी वापरा. तुम्ही आरामात प्रिलिम्स क्रॅक करू शकता आणि मेन्सची तुमची प्रिपरेशन खूप सारी झालेली असेल त्यावेळेस. ओके, हा एक गेम नाही आहे, हे तुमचं करिअर आहे. त्याच्यामुळं प्रिलिम्सवर फक्त फोकस करू नका. मेन्सचा व्हिडिओ मी लवकरात लवकर टाकण्याचा प्रयत्न करेल. तर नेक्स्ट CSAT पेपर 2 आता आला आहे. पेपर 2 मध्ये प्रश्नसंख्या 80 असते आणि 2.5 मार्काचा जवळपास एक प्रश्न असतो. गुण 200 असतात, वेळ 2 तास असतो, स्वरूप असते वस्तुनिष्ठ बहुपर्यायी सेम म्हणजेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. निगेटिव्ह मार्किंग असते 0.33 म्हणजेच 1/3 निगेटिव्ह मार्किंग असते. समोर बघूया, इंग्लिश इज नॉट अ रॉकेट सायन्स. बघा, इंग्लिश म्हणजे खूपच अवघड असं काही आहे असं कधीच गृहीत नाही धरायचं. इंग्लिश म्हणजे खूपच एक सोपा सब्जेक्ट आहे. कशा पद्धतीनं सोपा आहे, एखादं लहान मुलं असते जेव्हा त्याला आपण बोलायला शिकवतो तेव्हा त्याला कोणतीच भाषा येत नसते. तसंच आपल्याला इंग्लिश येत नाही, आपल्याला ते शब्द जे आहेत ते शिकावे लागतात. 10 शब्द रोजचे करायचे आणि 3 न्यूज जे आहे त्या 3 न्यूज इंडियन एक्सप्रेसमधल्या वाचायच्या सुरुवातीला. आणि त्याच्यामध्येही जे एडिटोरियलचं पेज असते संपादकीय पेज ते वाचायचं, कारण त्याच्यामध्ये अवघड शब्द असतात थोडेफार. तर त्याच्यामधून जे शब्द आहेत ते काढू शकता तुम्ही. 5 शब्द 3 न्यूज ज्या वाचता तुम्ही रोजच्या त्याच्यामधून काढायचे आणि बाकीचे जे 10 शब्द आहेत ते वेगळे पाठ करायचे. म्हणजे टोटल रोजचे असे 15 शब्द पाठ करायचे. तुमच्याकडे एवढी व्होकॅब्युलरी होईल की तुम्हाला इंग्लिश जे आहे ते खूप सोपं वाटायला लागेल. ओके, तर अशा पद्धतीने तुमची प्रिपरेशन जी आहे इंग्लिशची ती स्टार्ट ठेवायची. समोर बघू, रीडिंग कॉम्प्रेहेन्शन म्हणजे तुमची स्पीड आणि ॲक्युरेसी जी आहे ती खूपच महत्त्वाची आहे. बघा, रीडिंग कॉम्प्रेहेन्शनचे पॅसेजेस जे आहेत ते खूप मोठे असतात. आता याच्यामध्ये मागील आढाव्यानुसार जर गृहीत प्रश्नसंख्या बघितली रीडिंग कॉम्प्रेहेन्शनवर तर ती जवळपास 50 आहे. म्हणजेच खूप सारे प्रश्न तुम्हाला इथून मिळून जातील. आणि मी तर म्हणतो की रीडिंग कॉम्प्रेहेन्शनवर सुद्धा मुलं जे आहेत ते खूप चांगला स्कोअर करून फायनली लिस्टमध्ये येऊन जातात मेन्ससाठी. तर रीडिंग कॉम्प्रेहेन्शन डिसाईड करू शकते तुमचं मेन्समध्ये तुम्ही जाणार की नाही जाणार. गरजेची पुस्तके मी इथे सांगू शकतो. अरिहंत, द हिंदू न्यूजपेपरचे एडिटोरियलचे पेज जे आहेत ते एडिटोरियलचे पेजच्या 2 न्यूज वाचायच्या रोज आणि त्याच्यामधले जे अवघड शब्द आहेत त्याच्यावर थोडंसं कॉन्सन्ट्रेट करायचं नेहमी आणि बघायचं की एक्झॅक्टली ऑथरला काय म्हणायचं आहे, तो कोणकोणत्या पॉईंटवर स्ट्रेस देण्याचा प्रयत्न करत आहे. ह्यामुळे काय होईल की तुम्हाला पॅसेज नेहमी जेव्हाही तुम्ही वाचाल एक्झाममध्ये तेव्हा ताबडतोब कळेल आणि तुम्ही त्याच्यावर डिसिजन ताबडतोब घेऊ शकता की कोणत्या प्रश्नाचं कोणतं उत्तर होऊ शकते. अदर बुक्स जर तुम्हाला वाचायचं असेल तर मार्केटमध्ये खूप सारे अवेलेबल आहेत आणि मी सांगितलंच की रोज 10 शब्द तुम्हाला पाठ करायचे आहेत. याच्यामध्ये ट्रिक आहे, डोंट इमॅजिन अबाउट द सक्सेस ऑफ फेल्युअर. कोणी म्हणजे शेतकऱ्याचा मुलगा असेल, कोणी एखाद्या IAS ऑफिसरचा मुलगा असेल, कोणी एखाद्या गव्हर्नमेंट ऑफिसरचा मुलगा असेल किंवा एखाद्या वर्करचा मुलगा असेल. खूप मुलं इथे प्रिपरेशन करायला येतात. मी तर म्हणतो शेतकऱ्यांची मुलं खूप जास्त विचार करतात त्या गोष्टींचा, कारण की त्यांना असं वाटतं की फेल्युअर जर झालं तर मला पुन्हा शेतामध्ये जावं लागेल, माझ्या घरची परिस्थिती वाईट आहे. ह्या खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या समोर येतात. परंतु त्यावेळेस तुम्हाला फक्त हा फोकस करायचा आहे की नाही, मला ही एक्झाम काढायचीच आहे कोणत्याही हालतीमध्ये. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही प्रिपरेशन करा आणि सक्सेसचं तर कधीच इमॅजिनेशन करू नका की मी झाल्याच्या नंतर मी असं भाषण देईल, मी तसं भाषण देईल. काहीही नाही, फक्त एवढं कॉन्सन्ट्रेट करा की मला सगळ्यात जास्त मार्क्स कसे मिळू शकतात इथे. ओके,
कारण की ते सक्सेस आणि फेल्युअर जे आहे त्याचा जर विचार करत बसलं तर खूप अवघड आहे. तर नेक्स्ट आहे की लॉजिकल रिझनिंग अँड क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, म्हणजेच सरळ सरळ मॅथ्स एका पद्धतीने. ओके, तर ॲक्युरसी खूप महत्त्वाची आहे इथे सुद्धा. मागील आढाव्यानुसार जर प्रश्नसंख्या बघितली तर 25 प्रश्न याच्यावर येतात. गरजेची पुस्तकं मी सांगू शकतो, अरिहंतचं पुस्तक मार्केटमध्ये अवेलेबल आहे. तर लॉजिकल रिझनिंग अँड क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड तुम्ही त्याच्यामधून केलं तरीही चालेल, किंवा बुद्धिमत्ता म्हणून पुस्तके येतात पंढरीनाथ राणे वगैरे यांचे मला वाटते, तर ते तुम्ही पुस्तकंसुद्धा बघू शकता. तर 25 प्रश्नसंख्या आहे, चांगलं वेटेज आहे. ओके, तर नेक्स्ट डिसाईड युअर प्रायोरिटीज. एक डायरी ठेवा, नेहमी करतात तुमच्या खिशामध्ये एक डायरी ठेवा आणि त्याच्यावर नेहमी लिहून ठेवा की माझी आजची प्रायोरिटी काय आहे. सगळ्यात पहिले तर तुम्ही पूर्ण वर्षाची 2 प्रायोरिटीज डिसाईड करा. 2 प्रायोरिटीज कोणती? एक तर मला रीडिंग हॉलला जायचं म्हणजे जायचंच. ओके, मी सकाळपासून जाणार, संध्याकाळपर्यंत बसणार, किंवा सकाळपासून जाणार तर 6 तास मी बसणार. अशा पद्धतीची तुमची सगळ्यात पहिली प्रायोरिटी असायला पाहिजे. ओके, कोणत्याही हालतीत ती प्रायोरिटी मी ठरवणार आणि ते मी करणारच. दुसरी प्रायोरिटी ही आहे की यूट्यूबवर जेही रिलेटेड व्हिडिओज असतील ते मी बघणार म्हणजे बघणार. रोज 2 हो 3 हो असे व्हिडिओज मी बघणार, कारण की सध्या तर जिओचा ट्रेंड चालू आहे, खूप सारा डाटा तुमच्याकडे अवेलेबल आहे. तर 2 ते 3 व्हिडिओज तुम्ही रोजचे बघूच शकता. आणि तिसरी प्रायोरिटी मी ही सुद्धा तुमची ठरवू शकतो इथे की बघा, कोणतेही फॉर एक्झाम्पल जर हे असेल, हिस्ट्रीमध्ये खूप सारे तुम्हाला इव्हेंट्स जे आहेत ते ध्यानात ठेवावे लागतात की गांधीजींचा जन्म कधी झाला, त्याच्यानंतर दुसरी गोष्ट असते की गांधीजींनी पहिला सत्याग्रह कुठे केला, त्याच्यानंतर कोणत्या वर्षी केला. तर हे जे इयर्स तुम्हाला लक्षात ठेवावे लागतात, त्यासाठी तुम्ही एक ट्रिक चांगल्या पद्धतीने बनवू शकता. ती ट्रिक जर तुम्हाला कुठे भेटत असेल तर ती खूपच चांगली गोष्ट आहे. ओके, तर प्रायोरिटीज डिसाईड करा, डायरी बनवा, प्रायोरिटीज लिहा. त्यानंतर डायरीमध्ये हे सुद्धा लिहा की मला आज कोणतं पुस्तक वाचायचं आहे, कोणतं युनिट वाचायचं आहे. जेवढं स्पेसिफिक होऊ शकते तेवढं स्पेसिफिक ठेवा. ओके, आणि जेव्हा तुम्ही डिसाईड करता प्रायोरिटीजला तेव्हा टाईम असा अवाढव्य नका करू. मी 12 तास अभ्यास करणार, मी 15 तास अभ्यास करणार, नाही, ते होऊ शकत नाही. 6 तासच अभ्यास करा, 8 तास अभ्यास करा. जेव्हा तुमची एक्झाम येईल जवळ तेव्हा तुम्ही 8चे 10 तास करू शकता, 10चे 12 तास करू शकता. परंतु जर तुम्ही पहिल्या दिवसापासून 12 तास अभ्यास करण्याचं म्हटलं तर नाही होऊ शकत आणि तुम्ही थकून जाल ते सर्व करून आणि शेवटी म्हणाल की नाही माझ्याकडनं नाही होत. तर तसं नाही करायचं आहे तुम्हाला. ओके, नेक्स्ट खूप इम्पॉर्टंट आहे डिसिजन मेकिंग. डिसिजन मेकिंगमध्ये जर बघितलं तर प्रश्न कमी असतात. मागील आढाव्यानुसार जर बघितलं तर गृहीत प्रश्नसंख्या 5च आहे. तर एवढं फोकस करण्याची गरज नाही आहे डिसिजन मेकिंगवर. आणि डिसिजन मेकिंग जी आहे ती जर तुम्ही चांगल्या पद्धतीने डिप्लोमॅटिक वेनी जर सॉल्व करण्याचा प्रयत्न कराल तर तुम्हाला सर्व प्रश्नाची उत्तरं चांगल्या पद्धतीने तुम्ही सॉल्व करू शकता. मोटिवेट युअरसेल्फ, अदर मोटिवेशन्स गोज व्हॅग्यू. बघा, कधीही तुम्ही एखादं व्हिडिओ लेक्चर केलं कोणाचं किंवा मोटिवेशनल स्पीच ऐकलं तर तुम्ही खूप इन्थुझियास्टिक होऊन जाता. ते इन्थुझियाझम जे आहे ना ते फक्त 5 दिवसाकरता, 2 दिवसाकरता, मॅक्सिमम 10 दिवसाकरता असू शकतो. परंतु ते जे मोटिवेशन आहे ते 10 दिवसाच्या नंतर तुमच्यामध्ये राहत नाही. तर तुम्हाला स्वतःला मोटिवेट करायला शिकावं लागेल. स्वतः मोटिवेट व्हा, स्वतःला मोटिवेट करा आणि अभ्यास करण्यामागे खूप चांगल्या पद्धतीनं एफर्ट लावा. दुसऱ्या गोष्टींमध्ये विरघळू नका. ओके, सो मोटिवेट युअरसेल्फ, स्वतःला मोटिवेट करण्याचा प्रयत्न करा. येस आय कॅन, मीच करू शकतो, माझ्यासमोर कोणीच जाऊ शकत नाही, अशा पद्धतीचं मोटिवेशन पाहिजे तुमच्यामध्ये. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. मी नेक्स्ट व्हिडिओ लवकरच तुमच्यासाठी घेऊन येईल. थँक्यू. हॅव अ नाईस डे.